ग्रंथ शिवायन, मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक विनायक महाराज उरमुडे. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना हभप विनायक महाराज मार्कड. अध्याय 33. आदिलशाह बरोबर तह. शिवायन दादासाहेब मार्कड रचित शिवायन ग्रंथ. अध्याय 33. वाचक हबप विनायक महाराज उरमुडे. ओम श्री गणेशाय नमः. ओम शिवाय नमः. 29वे अध्यायी जी कथा वर्णिली पाही ते त्याला न द्यावे सर्वही कवी म्हणे श्रोत्यासी. शाहिस्ते खान पापराशी एक चक्र नगरीशी वेळोनी संग्राम दुर्गाशी जिंकावयाशी बैसला. संग्राम दुर्गा केवळ गडी त्याशी वेडी कडो विकडी 22 सहस्त्रमल्याचे गडी तया भोवते तिष्ठत. महायज्ञ मोगल झुंजले 55 दिवस सररे. कित्येक ते व्यर्थ निमाले हाती नाले काही. जातीने शाहिस्ते खान बैसला वेळा देऊन परिचिवट मराठे जन किल्ला हातो न सोडिती. शिवरायांचा सरदार फिरंगोजी किल्लेदार उग्र करी प्रतिकार न दे समोर येऊनी. केवळ 300 सेना तरीही दुर्गा कळे नाय. बहुयत्न केले ना परी चाले ना उपाय. बंदुकाचा दणदणाट तोप भांड्यांचा धडधडाट परी मराठे वीर चिवट त्या पुढे इलाज चाले नाय. यावरी शाहिस्ते खान चतुरतेने खोदिले बुहार. गुप्त तळी करुणी विवर त्याशी खोदित चालले. छावणी पासोनी दुर्गा पर्यंत विवर केले अत्यद्भुत. कट रचिला ती गुप्त मराठे शिन्यात नव्हे. दुर्गाच्या बुरुजा खाली आली विवराची खोली. आती गुप्त हालचाली कवनाशी न कळू आल्या. सुरुंगाची बारूद घातक भुयारातून नेली कित्यक. बुरुजा खाली ठासोनी भयानक व्यवस्था चोख केली असे. सुरुंगाची डांबर बत्ती आणली छावणी भोवती. शाहिस्ते खान म्हणे त्या प्रति चेतवणी द्यावे रे. डांबर बत्ती सरसर पेटत सुरुंगाशी जावणी भिडत. मास्फोट अकस्मात ध्वनी गेला दिगंबरा. कंठाळ्या बैशिवणारा ध्वनी गेला दिगंतरा. आसमानात बुरुज सारा सैरावैरा उडाला. बुरुजावरील तोफा पाषाण उंच उडाले विलक्षण. बुरुजावरील मराठे सैन्य पडले मरोन खगायशे. आचा ध्वनी आणि धूम्र दुर्गाशी पडले खिंडार. मराठे शून्यानी बधीर काय प्रकार झाला. एका अकस्मात कैसा पोट झाला अद्भुत. सकळ सके दर्शर्य चकित कैसी मात झाली. मोगलांच्या सुरवीर हाती घेऊन या शस्त्र तुटणी पडले दुर्गावर देखोनी खिंडार धावले. तयांचा कराया प्रतिकार लक्षोनियाचे खिंडार. चिमुटा भारी मराठे वीर सरसावो निधावले. परिस्थिती कठीण मराठ्याचे किंचित सैन्य इतर गेले असते शरण यांनी विंदान दिले. खिंडारावरी ठाण देवळ उभारिले शिवसैन्य. तुफान करीत आक्रंदन मोगल जन पातले.
आक्रोश करीत विलक्षण, हर हर महादेव दिन दिन. ये राशी भिडाले दारोन, रणकंदन मांडिले. मोगलांचा वेश तुफान, भावाशी शमशून दिन खान. घनघोर मांडिले विंदान, मराठे कापून काढिले. वळाले मराठे वीर चढवणी पडक्या तटावर बाण. पाषाण बेसुमार मोगलावरी घालीचे. ती उग्र मोगल वीर तैशाची मराठे आणि वार युद्ध मांडिले घोरांधर खिंडारात दुर्गाच्या. शस्त्रांचा खणखणाट मराठे वीराची चिकट. छेदून यवनांचे कंठ कित्येक बलिष्ठ मारिले. नवे नवे सैनिक येतील खिंडाराशी लढका घेतील. तेची मराठे वीर लढत्या जब शक्ती तयांचे. संपूर्ण दिवस पर्यंत लढा दिला त्यात. अनेक मोगल केले खस्त, स्वयही बहुत निमाळे. फिरंगोजी नरसाळे बहुताचे दवा खवळले. मत्स्यवीर कचिरिले तुपान मांडिले थैमान. झाली एक प्रहर यामिनीत जमादारीला मराठ्यांनी. 300 चकणी मासी पाणी तया स्थानी पाजिले. मराठे ही बहुत पडिले, परिधैर्य नाही खचले. अखेरी मत्स्यवीर दमले, थांबवले युद्धाशी. समीपची छावणी देऊन विसावले शाही सैन्य. परी मराठे ठाण मांडून तेथे चिरवून टाकले. फिरंगोजीचा पराक्रम देखोनी खानाशी वाट्या शर्म. कैसे मराठे चिवट परम धन्य कर्म यांचे. 22 सहस्र मोगलाशी 300 मराठे जीव प्राण्याशी. झुंजती कैसी या हरणीशी कौतुक खानाशी वाटत. फिरंगोजीशी साधोनी संधान त्यास धाडी तसे फरमान. मोगलांच्या सेवेत येऊन रुजू आपण होवावे. तुमची सरफराजी करीन मोठी जहागिरी देव विनोद. तुमचा वाढेल बहुमान आम्हाशी येऊन मिळावे. परंतु ऐसे प्रलोभन तेने दिलेले धुडकावण. तेने पुन्हा शाहिस्ते खान आश्चर्यचकित झाला. सरलीची रात्र समस्त प्रातक्रारीमलाच्या अद्भुत. खिंडारावरी तुटून पडत पुन्हा झुंजत मराठे. मोगलांचा जोर भयंकर कित्येक मराठे झाले ठारत. धारा तीर्थ पडती वीर परिमागे न हटते. मराठे वीर कटोनी मेने असंख्यात जखमी झाले. मोगल दुर्गत संचरले किंचित उरले मराठे. जे का उरले मराठे वीर तेही महावीर झुंजारत. युद्ध मारू मरे तोवर ऐसा निर्धार केलाशे. बाले किल्ल्या माझी घुसोन प्रतिकार करती दारुण. ते देखो शाहिस्ते खान मुखी अंगुली घालीत. शाहिस्ते खान म्हणी विचारी कुठून येते बळ भारी. तट तटा मराठी साजी शरण परी येईनात. आपुल्या सेने लागी मारिती मारिता मारिता ते मरती. उरले तेही तैसे चिकरेते व्यर्थ मरती निज सैन्य. थांबवी मारामारी आयसा खान विचार करी. भवशिवाशी पाचारी स्वतः समीप ते जवाज. तयाशी खान म्हणे तत्काळ बंद करी युद्ध खेळ. उरले जे मराठे मंडळ त्याशी बाहेर घालावे. मारामारी बंद करून मराठ्याशी जाऊ दे निघून.
आयसे बोलिला शाहिस्ते खान भावस्य करी तैसेची यौवनाने थांबविले युद्ध मराठे बाहेर काढिले अलगद तरी येत्यासी महाखेद दुर्ग गेला म्हणून 15 ऑगस्ट 1660 उरले मराठे 50-60 फिरंगोजी धरीत वाट राजे दुर्गाची ते दवाय पडिला संग्राम दुर्गाचा कण उतरविले भगवे निशान फडकू लागे हारीत वसन केवळ चिन्ह गुलामीचे चर्चेची करुणी शिकस्त मराठे वीर झुंजले अद्भुत शाहिस्ते खान कौतुक करीत नेचे सोडणी मराठ्यांचे शिवाजीची आयशी मानसे त्याचे राजे बुडाले कैसे मनी विचारून आयसे मला माझी शंकला तरी तुकाला झाला तेनेची तो संतोषला वृत्तांत दिल्लीची कळविला औरंगजेबाशी ते दबार औरंगजेब झाला प्रसन्न तरी वाटे मनातून इतुके दिन मोगल लढून काय विशेष मिळाले औरंगजेब धाडी पत्र नगरीचे नाम एक चक्र त्याशी पालटणी सत्वर इस्लामाबाद ठेविले परदायती विजय मराठ्यांचा झाला जय धन्य मराठ्यांचे शोध आचाट कार्य तयांचे शाहिस्ते खान चाकणाशी तेथे राहिला मुक्कामाशी फिरंगोजी राजा दुर्गाशी येता झाला ते दवाय राजा दुर्गी महाराज मुजर करी फिरंगोजय परितयाशी वाटे लाज किल्ला गेला म्हणून राया पुढे अवघडून वृद्ध कंठे बोले वचन आश्रू निभाले नयन दीन वदन बोलत राज संग्राम दुर्ग पडला बहुत अपराध झाला मुकदावा वयाशी मजला ठाव राहिला नाही की ये रवी दुर्ग नसता दिला परीखानाने घात केला विवर काढून बुरु झाला उडविला बारुदाने तटाशी पडलेले खिंडार तेथे उडाले मराठे विरोध परिवीर पडले अपार संग्राम थोर झाला उरले हो आम्ही वीर मरे तो होतो झुंजणार गनिमाने टाकवानी समशेर आम्हा बाहेर काढिले इतुकेची वीर उरले आम्ही दुर्गाशी सोडिले जरी आमचे काही चुकले क्षमा करावी रायने तयांच्या ऐकून वचन राजा देती आलिंगण फिरंगोजी तुमची धन्यादी नयन पुसावे फिरंगोजी तुम्ही भले परी आमुच्याची चुकले साय करणे नाही झाले तुम्हाला गे आम्हाशी खानाच्या फाट फौजेला तुम्ही 56 दिन झुंजला संग्राम दुर्ग लढविला सन्मान करावा ऐसे हे यश आणि अपयश याचा मान ईश्वरच आम्ही प्राकमानी जिदीस महत्व विशेष देतसो तुमचे जे दाविनव याचा माशी वाटे गर्व करावा तुमचा विशेष गौरव ऐसे आम्हा वाटत मग मोरपंताशी सांगून तयांचा केलाशे सन्मान भूपाळ दुर्गाशी त्याशी तापून किल्लेदारी दिली भूपाळगडचे किल्लेदार झाले फिरंगोजी विरोध तया सवे मराठे नर गेले निगोनी ते दवाय आता दिलशाचा वृत्तांत येते कथित तसे किंचित
शिवराय सुटले अकस्मात त्याशी श्रुत झाले पुन्हा आसमान फाटले आयशे तयाशी मनी वाटले अल्लाशे कैसे झाले निदान गेले हातीचे शिवाजी केवळ दगेत खोर जिद्दीशी खतिले वारंवार तरीही सुटला हराम खोर कैसे परी रे अल्लाह आदिलशाचा चरफडाट अंतकरणी जळजळाट सिद्धी जोहर विरुद्ध बट कैसा शिवाजी निसटला इतुकी सेनानी द्रव्य सागर संगीत झाडिले सर्व व्यर्थ गेले श्रमापूर्व आता काय करावे हा शिवाजी हैवान किंवा केवळ तो सैतान क्या पुले दैवदारोन सदा पेश येतचे जो जो धाडीला सरदार हरला अथवा झाला ठार आणि ठकला सिद्धी जो हर कैसा विचार करावा कैसा सिद्धी दोन ठकला कि शिवाजीशी मिळाला बादशाह संतापला जो हारावरी ते दवा प्रामाणिक सिद्धी जोहर वेडा दिला निरंतर अल्प मात्र ही नसे कसूर यज्ञा पार केलासे शिवरायांनी ठकवण गुप्त केले पलायन तरी धडकावणी सैन्य थोर प्रयत्न केला पै जोराने केली शिकस्त परिबादशा शंकित शत्रू शिखरण संगनमत येणे तयाशी सोडिले शिवाजी कडोनी द्रव्य घेऊन तयाशी दिदले सोडून सिद्धी जोहार बदमाश पूर्ण याशी शासन करावे शिक्षा करोनी जोहराला नंतर घेऊन शिवाजीला संतापोनी विचार केला आदिलशहाने ते वेळी केवळ 5 मासापूर्वी आली जवळाशी गौरवी आजी तयास देत शिवी आगाध नीती तयाची आदिलशाह सैन्य घेऊन स्वयंच्याला चालवून मिरज शहरापर्यंत येऊन ठाण मांडून बैसला येरी कडे महाराज तयाशी कळले गुप्त गुज आदिलशाह घेऊन फौज मिरजेपर्यंत पोचला तेने राजे चिंताग्रस्त सभा भरविली राजा दुर्गात स्वभावते पंत पंडित विरही समस्त बैसले यावरी बोले दिदा माता राजे कैसे करावे आता मिनल्याशी दोन्ही म्लज्ज सत्ता थोरापदा होईल पुण्यात बैसला चैत्य खान आदिलशहाला चालवण आले दोन्ही शत्रू मिळून तरी काय करावे शिवराय झाले गंभीर मग बोलत असे उत्तर दोन्ही म्लज्ज सहाय्य एकत्र मिळते ऐशेन वाटे आजपर्यंत शाहीच्या खान पुण्याशी बैसला रोवण आदिलशाच्या साया कारण मुद्दाम आपण नाला आता मुचे ऐसे भत आलीशी करावे संगमत दोन्ही शत्रू जबरदस्त झुंजणे बहुत कठीण यातोनी मार्ग काढावया आलीशी सख्ये करोनिया परणाल दुर्गा देवोनिया त्याशी सख्य करावे तवजी जाऊ करी प्रच्छा कैसा मानेल तो प्लाथाय कैसा मानवेल मलच्छा तुमचा सल्ला शिवराय राजे बोलती विचक्षण त्रस्ताय सुलतान मरोनी गेला अफजल खान
फाजल खान पराभवलाय. जे जे सरदार सिद्धी जोहर त्याची गफलत भयंकर. अंतर्गत बहु दावेदार आदिलशाही छळती. याच्या कारणे बादशाह सत्वर संमती देईल तहाय. प्रणाम दुर्गार पौर्णिमा कार्य सिद्ध करावे. हायसे शिवराय बोलती सकळ ग्रीवा तुकविती. एक मध्यस्थ सत्वर गती प्रणाल दुर्गाशी दाढीलाय. अद्यापि सिद्धी जोहर दुर्गा भोवती होता स्थिर. मध्यस्थ तया लागी सत्वर येवनिया भेटलाय. मध्यस्थ म्हणे जोहराशी राया आज्ञा दिदन्याशी. दुर्गा अर्पित शे तुम्हाशी बंदीशी मुक्त कराय. पोळ लाले सिद्धी जोहर पुन्हा करीत असे विचार. आजनी झोका दिदला तर फजिती थोर होईल. सिद्धी जोहर सावधान म्हणे दुर्गार्पा संपूर्ण. तरीच शिवबंदी सोडून देईन मी महाराजा. मध्यस्थ म्हणे आयसे करावे मग दुर्गा म्हणी धाणावे. बहादूर वीर पाठवावे मज समेश शस्त्र. किल्लेदाराशी पत्र देऊन खाली करू दुर्ग संपूर्ण. ता तरी तुमचे मन निशंक पूर्ण झाले की. जोहराने दिलेली समंती मध्यस्थ गेला दुर्गावरती. शिवरायांची पत्र स्वस्ती किल्लेदाराशी दिले. पत्रा माझी आयसे लिहिलीने मोगल सैनिकडे आले. तुम्हाचे कार्य निघाले उचल पाऊल ते येते याय. जोहराशी दुर्ग अर्पुण तुम्ही सवेची यावे निघून. त्र्यंबक पंत पत्र वाचून मनी खिन्न झाले. त्र्यंबक रावांची आयशी शिकस्त दुर्गांची दे शत्रुप्रत. शिवरायांची आज्ञाच अद्भुत आता समस्त खुंटले. घेवनी सकळ शिवबंदीशी त्र्यंबक भेटले जोहराशी. जोहर पालटला मानसी पाप बुद्धी ओसरणी. जोहर आला सुप्रसन्न त्र्यंबकाचा करी बहुमान. शिवरायांचा अभिमान त्याशी तेव्हा वाटत. दुर्गातून शिवराय पळाले सिद्धी दळाला क्रोधानाळे. आजी मन झाले मोकळे शत्रुत्व सगळे निमाले. शिवराय महाचतुर माझा वेडा तुका तीव्र तरी पळाला तो वीर. विशेष कर्तृत्व तयाचे महाराजांचे विसरून वैर कौतुक करी सिद्धी जोहर. भौत हो न्या उदार नजराना धाडी रायाची. आसो प्रणाली दुर्ग गेला जरी पटका उतरविलाय. हरित ध्वज फडत कारिला दुर्गावरी ते दवाय. पुढे वर्तल्या घटित परिसा श्रोते व समस्त. आदिलशाह मिरजेत पत्र लिहित जोहराशी. सरदार अब्दुल हसन या सवे पत्र दिले धाडून. त्याची शंकाशी पूर्ण जोहर मिळाला शिवाजीचे. रामखोर सिद्धी जोहर शिवाजीशी झाला फितूर. आपल्या विरुद्ध बंडखोर सिद्धी जोहर झाला शे. आदिलशाहचे पत्र घेऊन तेथे आला अब्दुल हसन. सिद्धी जोहर पत्र वाचून परममनी क्षोभलाय. ऐसा पत्राचा गोशवारा दुष्ट बुद्धीच्या सिद्धी जोहराय. तू तर केवळ निलाजरा कृतज्ञ चोरा कबंधाय. शिवाजी कडो निलाच खावणी तयाशे दिदले त्वा सोडून. शिवाजी जाणार आहे पळून माहीत असून जाऊ दिलाय. शिवाजीने जे द्रव्य दिलेले ते मजारपी पहिले. अन्यथा तुझे सर्व निमाले ध्यानी घे तू बदमासाय. प्रामाणिक केली सेवा तयाचा लादला मेवाय.
सरदार जिद्दी जोर तेव्हा शहावरी कोपलाय. आपुले हाबशी सैन्याने वळवून तात्काळ उठला बंड करून. आदिलशाचा ध्वज फाडून चिंध्या केल्यात याच्या. तेची केले रणकंदन मुस्लिम टाकिले कतलून. आणि स्वय गेला पळून कर्नाटक प्रांताशी. ऐकून यायची वार्ता बादशाह खवळला पुरता. सोडून यामुळं हे ता झाला धावता त्या मागे. शिवाजीचा करावा नाही नाट आयशी आकांक्षा धरून आचाट. स्वयाजीच्या बलिष्ठ आला होता चालून. परिमध्येची विपरीत झाले जोहरानी बंड केले. सकळ हाबाशी पळून गेले सिद्धी मागोनी ते जवाय. मुदगल रायचूर कर्नूळ तिकडे गेला जोहर प्रबळ. तेथे घालिता धुमाकुळ केले व्याकुळ मृत्याशे. शिवरायांचा नाद सोडून सवे घेऊन विराट सैन्य. आली आदिलशाह सुलतान जोहरा मागे धावला. शिवाजी लपतो डोंगरातून त्याचे कैसे काढावे शोधून. आधी जोहर निजाळून पुढील वर्तन करावे. कर्नाटकी गेला आली तेथे जोहरांची सेना झुंजली. तुंबळ लढाई झाली बादशाची जोहराशी. तेथे मृत्यवीर गाडे जोहराचे बळ तोकडे. अति जिद्दीने जोहर लढे सामर्थ्य थोडे उरले पळे. हबशा शिवडाली दानादान सिद्धी जोहराला शरण. बादशाने मधुर बोलून विष देवोनी मारिले. पराक्रमी सिद्धी जोहर आयशा परिनिमाला विरोध. बादशाह दुष्ट क्रूर केले ठार जोहराशी. आता बादशाह थकला त्याने आयसा विचार केला. कोठे पकडू शिवाजीला थोर झाला संग्राम. शिवाजी दळे सह्याद्रीत काहीच कळेना त्याची मात. कटक निवाले अपरिमित काहीच सत्य चाले नाही. त्यावरी वार करू जाता भरतीच वडवे वेताय. मराठे मारी ती अवचिता बहुता खस्ता खाल्ल्या की. आदिलशाह कर्नाटकात आयशा परी विचार करीत. शिवाजीचा नाद बहुत आज बरी जरीला की. पेशाच्या मागे धावून कैसे विजयी व्हावे आपण. त्या परीचा छंद सोडून उगे स्वस्त राहावे. आपण अशी प्रणाल दुर्ग मिळाला. हाची थोर लाभ झाला. आली विजापुराशी गेला सेने सहित ते दवाय. रायांनी तेव्हापासून आदिलशाचा नाद सोडून उभय समंचित करून समाधान पावले. येणे एक गोष्ट घडली आदिलशाची रग जिरली. स्वराज्याची मान्यता दिली तहानोये तयाने. शिवाजी एक जागीरदार शिवाजी एक बंडखोर. सोडियेला हा विचार राज्य स्वतंत्र मान्य केले. आदिलशाह झाला स्थिर रायाशिला बला वसर. पुण्याकडे वळली नजर जेथे सरदार औरंगाचा. सुभेदार शाहिस्ते खान चाकणाशी किंचित राहून पुण्या लागून ठाण मांडून बैसला. शिवरायांच्या गुप्तहेर पुण्यास येती वारंवार. नजरबार नेवाळीची समग्र वृत्तांत कचिती रायाशी. स्वराज्याच्या वृक्षावरी शाहिस्ते खान बैसला दुराचारी. शिवरायांची नजर सारी पुण्यावरी खिळली शे. आता पुढील अध्यायी कथन सावध ऐका श्रोते जण. खंडजी खोपड्याचे पतन कैशा परी झाले. स्वस्ती श्री शिवायन शिवकथा ही महान.
परिजोत शिवभक्त सजन 33वा अध्याय गोडा पुंडलिकावर द्या विठ्ठल. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.